हो ना मी एक बसू का? जाऊन दे उभा राहून बोलतो. यार आग यायचे ना मी आगे तर कुठं तो आणखी यार किती कोचे तर तुम्ही बस झालं तुमच्या कशात टाका. या देशातल्या या राज्यातल्या बळीराजासाठी आपल्या पांडुरंगाच्या नगरीत संघर्ष सुरू आहे. नक्की शेतकऱ्याला न्याय तर मिळालाच पाहिजे. न्याय मिळण्यासाठी सगळा शेतकरी राज्यातला सगळा एकवटला एकवटणार सुद्धा आहे. त्यात काय दुमत असण्याचं कारणच नाही. कारण शेतकरी वाचला तर आपण सगळे वाचणार आहेत. शेतकरीच वाचला नाही तर राज्य आणि देश चालवायचा कसा? चांगल्या प्रतिसाद सुद्धा चांगला आंदोलनाला प्रचंड आहे. फक्त थोडा घोळ आहे. तुम्ही कितीही पोटतिडकीनं केलं तरी लोक त्याला राजकारणच म्हणणार आहेत. तुम्ही आमच्या पार्टीत या. आमच्या पार्टीत लय मसाळा आहे. तुम्ही कुठं बसा उठणार नाहीत. तुम्ही काही मागा टेन्शन नाही. तुमच्या पार्टीत अवघड आहे हो हे प्रश्न सोडीन. आमच्या पार्टीत आलं ना अशी गर्दी अशा मागण्या कुंकडवी धडाधडा सुरू असतं सगळं. मग तुमच्या पोटतिडकीला किती किंमत दिली जाईल माहीत नाही. किती अराजकीय म्हणलं तरी मान्य किती जणांनी करायचं याच्यापर्यंत सुद्धा विषय. पण आपण शेतकऱ्यासाठी बसलोत. माझं तरी मत आहे आपण या आंदोलनात तरी त्यांना शेतकऱ्याची लढाई म्हणून सगळ्यांनी बघावं. आपण का त्यांच्या राजकारणासाठी किंवा कोणाच्या याच्यासाठी आलेलो नाही आहेत. ते शेतकऱ्यासाठी लढायला लागलेत. आपण सुद्धा सगळे शेतकरी म्हणून साथ द्यायला हरकत नसावी. आता माहीत अशी पंचायत होणार आहे. आता मी इथून गेलो की म्हणते नाही पवाराचा माणूस. परदेशी रातभर मी देवेंद्र फडणवीसचा माणूस होतो. आता तिथून सुटन आणि तुमच्या गळ्यात गुंतणार आहे मी. आता महिले फरफट चालू आहे. मी ज्याला भेटायला जाईन त्याचाच माणूस आहे म्हणते ती. पण माझी प्रामाणिक भूमिका असती. जिथं जिथं समाजावरती अन्याय होईल त्या त्या ठिकाणी आम्ही सगळेजण धावून जातो. त्याच्यात मात्र कसलीही काटकसर आम्ही कधीच करत नाहीत आणि कधी करणारसुद्धा नाही. बच्चू भाऊ बसले होते त्यावेळेसही आम्ही सगळे गेलो होतो. ते मग भाजपचे होते तरी आम्ही गेलो होतो. कुणी कुठल्याही पक्षाचा असो शेतकऱ्यांच्यासाठी कोणी मैदानात असेल तर आम्ही सगळेजण कायम सोबतीला आहेत. उद्या जर वाटत असलं कोणाला की मी यांच्याकडे भेटीला आलो आहे म्हणजे यांचा माणूस उद्या भाजपचे सुद्धा लोक बसा उपोषणला बघा मी येतो की नाही सगळ्यात आधी. फक्त ते नावं ठेवू नये. ते त्यांच्या भूमिकेवर आहेत. आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहेत. भूमिका शेतकऱ्याची आपण सगळ्यांनी बळ दिलं पाहिजे. त्यांनी मला एक आत्ता GR दाखवला आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं शब्दाचा खेळ कसा असतो. भाऊ 3 वर्ष झालं मी तेच बघून बघून बेजार झालो.
कुंकड कानान कुंकड मात्र हानतीन तळाला मिळणे मग अवपोषण करू करू फेस पाडीला येते. तुम्हाला तर त्याच्यातलं लवकर कळलंच पाहिजे कुंकड काय हो केलं आणि काय नाही ते. आईला पण मग एक प्रश्न आहे राव, तुम्हाला उपोषणला बसायची वेळच नाही यायला पाहिजे. मोदी साहेब पवार साहेबाला तांब्या भरून पाणी देते. ते कोणत्या तरी टेबलावर आहे ना गिल्लास भरून पाणी दिलेलं. आणि मग मोदी साहेब जर एवढा जीवला तर तुम्ही उपोषणाला बसून मग हाडकं मोडून घ्यायला लागले उगाच. पवार साहेबाला सांगा एक फोन फिरावं म्हणा तिकडं, काय जेवण कशाला ताण घ्यायचा उगाच, शेतकऱ्याचं तरी कल्याण होईल. त्यांचं तर चांगलं आहेच ना, तुमच्यावरती तरी कशाला ही उपोषणाची वेळ यायला पाहिजे. आणि माझं एक दुसरंही प्रामाणिक मत आहे, जर सरकार तुम्हाला बोलवत असलं तर तुम्ही चर्चा करून मार्ग काढावा. माझं प्रामाणिक मत सांगितलं मी तुम्हाला. नाही ऐकल्यावर बघू. सध्या जर मी चॅनलला पण बघितलं ते भरणे मामा म्हणलेत असं करूयात तसं करूयात, मला वाटतं विश्वास ठेवावा एकदा. आम्ही ठेवला होता. आईला तसं नाही रे, तुम्ही हसू नका रे, पोट्टे असे आहेत ना. मग तसा विश्वास नाही रे, एकदा त्यांची पहिली सुरुवात आहे. मग जर म्हणत असले तर एवढे बरं जाऊन द्या ना, काय त्याला. तर भरणे मामा भरणे मामावर विश्वास ठेवा एकदा. आता आणखीन महाजन साहेब येणार आहेत म्हणले आत्ता, एकदा जाऊन द्या, ठेवा विश्वास. काय आमचं बरं चाललं हो. पण सध्या आमच्या आत्ताशिक मागण्यात 3 वर्षात मान्य केल्यात, म्हणून मी आत्ताशिक त्यांना बरं म्हणायला लागलो. तरी त्यांना दाखवता आज जोडी तुक्का काय इकडे गेल्यावर. कारण आता सध्या JR काढणं चालू आहे शिक्षणाचे, मराठा आणि कुणबीचं मंत्रालयाचं काढणं चालू आहे. आता चांगलं काम करतात म्हणल्यावर चांगलं म्हणायचे मला सवय नसतं, नंतर लयत असतो मी घोडे. त्यामुळं खरंच सध्या काम करतात, त्याच्यामुळं मी काय सध्या बोला नव्हा त्यांना. परत तुम्ही म्हणता फुटला काय चाललंय. सध्या आपले विखे पाटील साहेब काम करतायत, ते JR काढायलेत. आमच्यामध्ये होरगडाला लाडभाऊ आलेत, प्रसाद लाडसाहेब. त्याने आधी मला चांगले घोडे लावले, मी बी त्यांना रेटून लावले होते तेवढे. आता आम्ही पक्के मित्र झालो ह्या निमित्ताने. कमीत कमी आता विखे पाटील साहेब आणि प्रसाद लाडसाहेब चांगलं काम करायला लागलेत. म्हणजे आमच्याबद्दल बोलतो बरं का, तुमच्याबद्दल नाही. आमचं चांगलं चाललंय, JR काढणं सुरू झालं आहे. त्यामुळे आम्ही शाबासकी पण दिले. तितक्या मोठ्या मनाचे संस्कार आमच्यावरती आमच्या समाजानं केले सुद्धा. आणि राहिलेलेही कामं ते 22 तारखेपर्यंत करतोयत म्हणलेत. मग मला विश्वास थोडा पडला त्यांचा, म्हणून तुम्हाला बी ठेवा म्हणलो आल्या सरशी मी. म्हणजे आता आऊत हाणायला उभा राहिलो तर सगळंच आऊत हाणायला लागलो आपण. जर सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं तुमचा शब्द ऐकून जर पॉझिटिव्ह काही निर्णय घेणार असाल तर तुम्ही घ्यावं, चर्चेला जावं. उपोषण लय करू नका, लय बेकार आहे उपोषण. तुम्हाला काय सांगू भाऊ, तुम्हाला आता कळन. आता तुम्ही बसलात ना, तुम्ही एक 2-1 महिन्याने मला फोन केला करा, परदेशी केलता ना तसा 2-1 महिन्याने करा. तुम्ही म्हणते नाही उगच बसलो आहे, तिच्या यायला वैतागच झालं. कारण चांगल्याच्या बरगाड्या मोडा त्या दो लय बेकार आहे. मी आत्ता गाडीत गोळ्या घेतल्यात बार्शीच्या पुढं आल्या. इतकी प्रचंड आग होती. ठीक आहे, तुमची तळमळे शेतकऱ्यांसाठी, त्याबद्दल तुम्हाला 100% मार्क आहेत, त्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. पण इतकं अवघड आहे, माहीत हाडकं ना हाडकं पूर्ण ढिसूळ झाले. मी कधी मरल काय होईल सांगता सुद्धा येत नाही, इतक्या वेदना आहेत मला. माझ्या शिरासुद्धा हाडकालच्या टाकल्या. सरकारी डॉक्टर हो किंवा माझा खाजगीतला हो, कोणालाही सलाईन लावण्यासाठी शिर लवकर सापडत नाही. एवढं जीवावर बेतण्याचा विषय उपोषण म्हणजे. कोणत्या क्षणाला किती मोठी आग पोटात होईल कधी सांगतात ना. मी हे
तुम्ही उपोषणला बसलात म्हणून सांगायला लागलो. ना समाजाला आपल्या चेहऱ्याकडे बघू वाटतं त्यावेळेस, ना आपल्या जीवनात आपल्या जीवाचे काय हाल चालू आहे तर काय घालमेले, कोणत्या टायमाला किती अंग थरथर कापल, कधी चक्कर येईल काही सांगता येत नाही. तुम्ही राजकारणात आहेत म्हणून तुम्हाला हे सांगायलो. तुम्ही त्या व्यासपीठावरून जरी शेतकऱ्यांसाठी त्याच्यासाठी राजकीय व्यासपीठावरून लढले तरी काय हरकत नाही. का सल्ला नाही द्यायला मी तुम्हाला. तुम्हाला जर हेच करायचं असलं, माझं दुमत नाही आहे, परंतु तुम्हाला 4-5 पक्षांना ते व्यासपीठ आहेत भांडण्यासाठी तेवढ्या ताकदीचे. हे असलं हे आमच्यासाठी असतं. आम्हाला तुम्ही 4-5 पक्षावले मोजत नाहीत, त्यावेळेस आम्हाला हत्यार उपसायला लागतं. कारण आमची पार्टी म्हणून म्हणलं, आमचे सगळे गळके पिळके सगळे आमच्याकडे असतात. आमच्या पार्टी चांगला माल तुमच्या 4-5 पक्षात असतो. सगळे कोण हुकलेले आमच्याकडे सोडून आमच्याकडे, त्यामुळं आम्हाला लढावं लागतं. तुमच्याकडं तेवढी मॅन पॉवर आहे, तुमच्याकडं 5ही पक्षाकडं प्रचंड मोठं ताकदीचं व्यासपीठ आहे, कार्यकर्ते पण तेवढ्या ताकदीचे. म्हणून तुम्ही त्या व्यासपीठावरून विधान भवनातली लढाई केली, सर्वोच्च सभागृहातली लढाई केली, विधान परिषदेची लढाई केली, तरी तुम्ही जिंकू शकता. कारण लढायला लोक कमी आहेत, मला सांगण्याचा अर्थ हे हवे. तुमच्याकडं मोठं व्यासपीठ आहे, लढायला एकदा जर शरीर गेलं ना, काल मला वाटतं राजेंद्र मामा रडले, एकदा शरीर गेलं उपोषणात की गेलं. पुन्हा डॉक्टर काही करीत नाही आणि डॉक्टराला मेळ लागत नाही, ते तिसरंच कागदावर लिहून आणते. मेळसुद्धा लागत नाही. माझी एका डॉक्टरकडं मग शुगर कमी आणि एकाकडे जास्त असे डॉक्टर होते. मग हे डॉक्टरला फजिती करते. तुमची केली नाही वाटतं आणखी, डॉक्टरांनी तुमची फजिती केली नाही वाटतं आणखी, आता सुरू होईल. मग लई केली ती, तोंड वासे लगे हात वर कर, हात वर केलं मानच खाली कर, टांगड्याचं वर कर, ते यायचं तपासणं. ते एकदा जर तरायला लागले ना, इतकं भयान काम होतं आहे. मग ते अशा सोया टोचित येत, इतकं लांब लांब जनावराच्या सोया आणल्यावर आणतात. तुमच्यासाठी चांगले असतात समजा, तुम्ही आता ह्याच्यात येत म्हणून. आम्हाला खटके नाही खुटके नाही, काचकून टोचित येत. तुम्हाला मागं पुढं बघून असं ना, अगोदर तुमच्या बोटावरचं रक्त काढायचं म्हणल्यावर अगोदर उलशी ते कापसान चोळीत असते. आम्हाला गचकून धरते की लगेच खापका आणतो दुसरा जाणारा मागचा आणल्यावर. तुम्हाला एवढा त्रास नाही व्हायचा, ती बेजारी आमची. म्हणून तुम्हाला म्हणलं, तुम्हाला जर शेतकऱ्याला न्याय द्यायचा असला, या राज्यातल्या जनतेला न्याय द्यायचा असला, तुम्ही फक्त एकदा आमच्या 2 वर्ष आमच्या पार्टीत या. किती काय न्याय आणि पब्लिक किती पण. आता इथं तुमच्या तळमळीला मला नाही वाटत किती शिरीष घेतील. तुम्ही किती तळमळ केली तरी त्याला राजकीयच म्हणणार आहेत. मला हेच वाटणार आहेत. आता इथून गेलं बघा कसं रपका चालू होतो याच्यावर. आता तेच सुरू होणार. मी इथून गेलं की आम्हाला माहीत होतं पहिल्यापासून तो पवाराचाच हे. त्यांनी माझ्या पाठीमागच्या उपोषणाच्या टायमाला सुरुवातच उद्धव ठाकरे साहेबापासून केली ती. हे उद्धव ठाकरे साहेबाचं माणूस सगळं शोधलं, त्यांच्यावर सगळ्या यंत्रणा आहेत, सगळं शोधलं, काही सापडलं नाही. नाही म्हणले ह्यो पवाराचा आहे, तुमच्याकडून तपासण्यात हुकलं. पुरं शोधलं, पवाराचा नाही म्हणले, एकनाथ शिंदेचा आहे. एकनाथ शिंदेकडं काही सापड नाही म्हणले. मला वाटतं बहुतेक बच्चू कडूचे आहेत, तिकडं काही सापडलं नाही. आता ह्या 2 महिन्यात म्हणते हे देवेंद्र फडणवीसचा माणूस. इतके विचित्र आहे ती. यांनी मग 2-2 यासाठी बसवलं आहेत. हे पैसे कुठून येतात, डिझेल कुठून टाकीतो. अरे मराठी काय एवढे कमजोर आहेत का काय? त्यांच्याच गाड्यान तेच डिझेल टाकीत. मी फुकट बसवतो त्याच्यात, माझ्याजवळ काय घंट्या द्यायला आणि घ्यायला, माझ्याजवळ पैसे नाही गाडीही नाही. कोणाची आली की टॅकलाच तिच्यात. आपल्याकडं काहीच नाही. शोधून यासाठीचं डिझेल वायाला गेलं, काहीच सापडलं नाही. माझ्या कोणत्या कंपन्यात बंद पडायला, ते म्हणले याला जेलात टाकू. म्हणलं टाक. माझ्या कोणत्या 50-50 कंपन्यात म्हणून बंद पडणार, मी जेलात बसून खाई. परंतु आताची परिस्थिती अशी आहे, आता सरकार मात्र आम्हाला पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं आम्ही त्यांना चांगलं म्हणतोय. नाही तुम्ही म्हणताना आला इथं सरकारला पॉझिटिव्ह म्हणतो, याचा अर्थ आमचं हिसळून द्यायच्या मागं दिसतोय.
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी जवळ तुम्ही येत तोवर आम्ही या. आणि ताकदीचा विचार करू नका. फक्त आंदोलन शांततेत असावं. नसता उपोषण करायची गरज नाही. रूमनं घेऊन आला काय? मी म्हणतो शांततेत त्यांनी रूमनं वर केलं. लय कंड फुगीर जाऊन लय त्याचे ते काहीतरी करते आणि तुम्हाला गुतीत येऊन पुन्हा सुटूनच देणार नाहीत. आपल्याला जर ही लढाई जिंकायची असली, आपल्याला जर शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचा असला तर आंदोलन शांततेत झालं पाहिजे. जर आंदोलन शांततेत करायचं नाही तर मग आमरण उपोषण करायची गरज काय? मग सगळेच रस्त्यावरती आले असते ना. इथं ज्या अर्थी ते उपोषणाला बसले त्या अर्थी रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला शांततेतच करावं लागणार आहे. तरच ही लढाई शेवटपर्यंत जाती. माझ्या उपोषणाचा, माझ्या आंदोलनाचा अनुभव तुम्हाला मी सांगितला आहे की तुम्ही जर सुरुवात शांततेने केली असेल तर शेवटपर्यंत शांततेने जर गेलं तर यशस्वी होतं. आणि सरकारला वाटत असतं प्रत्येक आंदोलन शांततेत कधीच होऊ नये. आंदोलन हे रस्त्यावरचं व्हावं. कोणचंही सरकार असू द्या, म्हणजे यांचं असलं तरी बी आणि त्यांचं असलं तरी बी. आता त्यांचं जरी असलं तरी यांचं येणारच आहे किंवा यांचं असलं तर त्यांचं येणारच आहे. कवा हेच आहेत. आपण कवा कार्यकर्ते झेंडाच आहे आपल्या. आता टेन्शनच घेऊ नका तुम्ही. हे आले तरी ते येत आणि ते आले तरी हेच आहेत. फक्त जर तुम्ही शांततेत नाही केलं तर यांच्या पोटात जी तळमळ शेतकऱ्यांच्या विषयीची आहे तिला काही अर्थ राहत नाही. म्हणून तुम्ही जे कुठलं आंदोलन करताल हे माझं तुम्हाला सगळ्याला हात जोडून सांगणं आहे की शांततेत करा. आपण माझा विषय इथं सांगण्याचा नाही आहे, फक्त अनुभव म्हणून सांगतोय. जे 75 वर्षात मिळालं नाही ते फक्त शांततेच्या आंदोलनामुळं माझ्या समाजाच्या लेकराबाळाला मिळालं. फक्त शांततेमुळं. कुठं जर हात उचलला असता, कुठं जर दगड उचलला असता तर आज 2.5-3 कोटी समाज आरक्षणाकडे गेला नसता. तुम्हाला जर आता याच्यातून शेतकरी मोठा करायचा आहे आणि त्यांनी जर आता पण मांडला आहे की 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, तर ह्यो पण यशस्वी करण्यासाठी सगळ्यात मोठा भार तुमच्या खांद्यावरती. तुम्हालाही संयमानं शांततेने न्यावं लागतं. कारण आपल्या आंदोलनात घुसताना आपल्या आणि दुसरेसुद्धा घुसलेले असतात. काम करताना तो शेतकऱ्यावरती माया दाखवतो, पण करताना त्याच्या डोक्यात आंदोलन उग्र करण्याचं सुद्धा असतं. त्यामुळं आपला फायदा उचलून समोरच्यानं उग्र करायचा प्रयत्न केला तर माणसं मात्र आपल्या गर्दीतले ओळखा की आंदोलन यशस्वी करायला आलेत का आंदोलन उग्र करण्यासाठी आलेत. यावरही तुम्हाला सगळ्यांना बारकाईने लक्ष ठेवावं लागतं. कारण गर्दी एकदा जर जमली तर गर्दीच्या ओघात सगळेजण भावनिक होतात आणि आपण आसपासला लक्ष ठेवायचं बंद करतो आणि आपलं आंदोलन मोडून पडतं. जिथं शेतकरी आपल्याला ज्या टोकावरती न्यायचा आहे, ज्या न्यायापर्यंत न्यायचा आहे, आपण तिथपर्यंत त्याला कधीच नेऊ शकत नाही. आता यांनी लढाई हातात घेतलीच तर तुम्ही ती संयमानं शांततेनं पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करायचं. कारण 2 दिवसानंतर मला वाटतं त्यांना बोलता पण येणार नाही तुमच्याशी. म्हणजे ज्यावेळेस मार्गदर्शन करायला शांत राहा म्हणायला सांगायला माणूस असतो आणि तोच जर 4-5 दिवसानंतर बोलायचा बंद झाला तर तुम्हाला सांगायला कोणी नसतं. म्हणून अगोदरच सगळे तुमचे आंदोलनाचे नियम तुम्ही कशा पद्धतीने ते हाताळायचं याच्यावरती नंतरची सगळी मदार तुमच्या खांद्यावरती असते. माझ्याकडे 2-2 लाख पोरं स्वयंसेवक ज्यावेळेस मी बेशूत पडायचो त्यावेळेस त्यांच्या खांद्यावरती ती जबाबदारी होती आणि त्यांनी प्रामाणिकपणे ती पार पाडली. कित्येक जणाला तरी वाटायचं आमच्या आंदोलनात घुसायचं आणि काय जाळपोळ काय धिंगाणा करता येतो का. एखाद वेळेस ते विरोधी पक्षाचे असतात किंवा सत्ताधारी पक्षाचे सुद्धा असतात. आजची तुमची भूमिका ही प्युअर शेतकऱ्यांची आहे. मग शेतकऱ्यांसाठी जर लढायचं त्यांनी ठरवलं तर याला हाणून कसं पाडायचं, मग लोकसुद्धा घुसण्याची दाट शक्यता असते. कारण आमच्यात ते झालं, आम्ही ते वेळोवेळी ओळखले आणि त्यांना बाहेर काढायचं काम केलं. म्हणून तुम्हाला हे यशस्वीकडे न्यायचं आहे. परंतु माझा सल्लाच आहे रोहितदादाला की
जर भरणे मामा म्हणतेतच आणि ते महाजन साहेब जर म्हणतेतच, एकदा विश्वास ठेवा. कुठं दिवस हातातून गेलेत तेव्हा एकदा ठेवा विश्वास. कारण मला बी अलीकडच्या काळात जर विश्वास यायला लागला म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं, नाही माझ्यासारखी तुम्ही फसायचात. तुमच्या डोक्याने चालू द्या, कारण इतकं राजकारणातलं डोकं मला नाही आहे. मला फक्त पाडायचं माहिती, इतकं माहीत नाही. तुम्हाला ते गणित जुळीनं, तुम्हाला गोळाबेरीज करणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. इतक्या ज्ञानापर्यंत आम्ही आणखीन गेलो नाहीत. परंतु आंदोलनातलं जेवढं मला काय माहिती आहे तेवढं सांगतो. मला तरी वाटतं की ते जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह एकदा त्यांना दाखवावं. नाही केल्यावर बघू ना, तेला कुठं जायचं नाही, तुम्हाला कुठं जायचं नाही, शेतकरी कुठं जाणार नाही. ही तर माझी 2 लाखाच्या पलीकडची मागणी आहे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही, हे ठेवूच नका राडा. दरवर्षी 2 लाख करणार, 1.5 लाख करणार, 3 लाख करणार, त्यापेक्षा एकदाच. ती माईक चालू आहे का? साऊंड कानात बोटं घालून झोपूस तर उठून बस ना, आवाज येईल ना, ते कानं जातील. त्यांनी कानात बोटं घालून झोपलाय. हो ना, पण ते कान जातील ना. त्यांनी कान त्या साऊंडला लावलाय. मग लय बारीक ध्यान असतं भाऊ, कानं जातील त्यांनी. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती होणंच गरजेचं आहे. एक, त्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट भाव द्या. तुमच्या कर्जाची गरजच नाही शेतकऱ्याला, पुन्हा कर्ज पण नको आणि तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही. एकदा फक्त त्याला या दारिद्र्यातून बाहेर काढा.